नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर ताईंनो आणि दादांनो, आषाढ महिन्याची समाप्ती आणि श्रावण महिन्याचे आगमन घडवणारी अत्यंत महत्त्वाची तिथी म्हणजे दीप अमावस्या, ज्याला गतहारी अमावस्या असेही म्हणतात. दिवे हे आपल्या संस्कृतीत तमसो ज्योतिर्गमय म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे प्रतीक हे मानले जातात. दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या ही 12 ऑगस्ट वार आहे, बुधवार या दिवशी आहे. अमावस्या तिथी 11 ऑगस्ट रोजी रात्री 1:53 सुरू होईल आणि 12 ऑगस्ट रोजी रात्री 11:06 समाप्त होईल. श्रावण महिन्याच्या पवित्र आगमनापूर्वी हा सण पाळला जातो. दीप अमावस्येला नक्की काय केले जाते? श्रावण महिना हा सुरू होण्यापूर्वी घरातील सर्व दिव्यांची पूजा करून आपण आपल्या आयुष्यातील नकारात्मकता ही दूर करतो आणि आरोग्याची, समृद्धीची प्रार्थनाही करत असतो. तर ताईंनो आणि दादांनो, पूजेसाठी लागणारे साहित्य काय आहे? तर घरातील सर्व दिवे, समई, त्यानंतर निरांजन, पितळी, तांब्याचे दिवे, जे काही तुमच्याकडे दिवे असतील तर ते सर्व दिवे धुवून स्वच्छ घ्यायचे आहेत. चौरंग किंवा पाट किंवा एक लाल पिवळं कापड, रांगोळी, हळद, कुंकू, अक्षता, ताजी फुले, दिवा लावण्यासाठी तिळाचे तेल किंवा शुद्ध तूप किंवा कापसाच्या वाती, नैवेद्यासाठी गूळ, त्यानंतर कणकेचे दिवे. तर हे साहित्य लागणार आहे. तर दिव्यांची पूजा ही कशी करायची? तर आपण आता स्टेप बाय स्टेप पद्धतीने पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर ताईंनो, सर्वप्रथम दिव्यांची स्वच्छता. सकाळीच घरातील सर्व धातूचे दिवे, पितळ, तांबे हे लिंबू, चिंच किंवा पितांबरीने स्वच्छ घासून पुसून चकचकीत करून वाळवून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी पूजा करायची आहे. तर पूजा मांडणी ही संध्याकाळी पूजेच्या ठिकाणी तुम्हाला छान अशी रांगोळी काढा. त्यावर एक पाट किंवा चौरंग ठेवा आणि त्यावर स्वच्छ लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यानंतर पाटावर सर्व स्वच्छ केलेले दिवे व्यवस्थित ओळीत मांडायचे. मध्यभागी मुख्य समई किंवा मोठा दिवा असेल तर तो ठेवायचा आहे आणि सर्व दिव्यांमध्ये तूप किंवा तेल घालून वाती लावा आणि सर्व दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत. दिवे प्रज्वलित करण्या अगोदर सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे. तर जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये सुपारीचे पूजन हे करू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे. दुधाने, दह्याने आणि मधाने आणि पाण्याने अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक हा करून घ्यायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. पाटावर थोडेसे अक्षता ठेवायचे आहेत. मग बाप्पांची मूर्ती पाटावरती स्थापन करायची आहे. अष्टगंध लावायचा आहे, फुलं अर्पण करायची आहेत आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि मग त्यानंतर सर्व दिव्यांची पूजाही करून घ्यायची आहे. तर दिवे प्रज्वलित करण्यासाठी सर्व दिव्यांमध्ये तूप किंवा तेल घालून वाती लावायच्या आहेत आणि सर्व दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत. दिवे प्रज्वलित केल्यानंतर प्रत्येक दिव्याला एक एक फूल हे अर्पण करायचं आहे. सर्व दिव्यांना गंध लावायचा आहे, हळद कुंकू वाहायचं आहे आणि अक्षता देखील अर्पण करायच्या आहेत. प्रत्येक दिव्याला ताजी फुले अर्पण करायची आहेत. प्रत्येक दिव्याला एक एक फूल हे अर्पण करायचं आहे. अत्तर आणि धूप, दिव्यांना थोडे अत्तर लावा, धूप, अगरबत्ती दाखवा आणि वातावरण हे प्रसन्न करा. दीप अमावस्येला गव्हाच्या पिठात गूळ, साखर आणि तूप घालून गोळे तयार करा. त्यांचे दिवे बनवून उकडून घ्या आणि त्या कणकेच्या दिव्यांमध्ये तूप, साखर घालून नैवेद्य दाखवला जातो. किंवा काही ठिकाणी दिव्यांना दुधाची साय आणि गुळाचा नैवेद्य देखील दाखवला जातो. किंवा काही ठिकाणी खीर किंवा पुरण किंवा कोणत्याही गोड पदार्थाचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता.
तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दिव्यांची पूजाही करायची आहे. घरामधील सर्व दिव्यांची पूजाही या दिवशी करायची आहे. तर सर्व दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर कणकेच्या दिव्यांनी ह्या दिव्यांना ओवाळायचं आहे आणि मंत्र हा म्हणायचा आहे, दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीपो हरतु मे पाप, दीपज्योती नमोस्तुते. हे दिव्याच्या ज्योती, तू परब्रह्म स्वरूप आहेस, तू सर्वांचे पाप दूर करणारी आहेस. अशा दीपज्योतीला माझा नमस्कार असो. आणि त्यानंतर शुभं करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपद, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपज्योती नमोस्तुते. हा मंत्र हा तुम्ही घरातील लहान मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे. दीप अमावस्येला घरातील मुलांचे औक्षण करण्याची जुनी परंपरा आहे. तर मुलांचे औक्षण हे कसे करावे? तर सर्वप्रथम मुलांना स्वच्छ कपडे घालून एका पाटावर बसवावे. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढायची आहे. मुलाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल हा ठेवायचा आहे. प्रथम मुलाच्या कपाळाला हळद कुंकवाचा सुंदर टिळा लावायचा. त्यावर थोडे अक्षता चिटकवायचे आहेत. अक्षता लावल्यानंतर ताटातील सोन्याची अंगठी किंवा एखादा दागिना आणि सुपारी ही एकत्र हातात धरून मुलाच्या डोक्यावरून कपाळापासून पायापर्यंत आणि पायापासून पुन्हा कपाळापर्यंत 3 वेळा किंवा 5 वेळा ओवाळावे. याला सुवर्णाने ओवाळणे म्हणतात, ज्यामुळे मुलांचे संरक्षण होते. आणि मग मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे. कणकेच्या दिव्यांनी ओवाळताना मनात किंवा मोठ्याने शुभं करोति कल्याणम हा मंत्र म्हणायचा आहे किंवा जीवत्व शरद शतवर्धमान सर्वदैव अखंड सौख्य समृद्धी असतु आरोग्याचं सदैव तात. बाळा, तू 100 शरदाचे आयुष्य जग, तुझी नेहमी प्रगती हो आणि तुला अखंड सुख समृद्धी व आरोग्य लाभो. अशी तुम्ही औक्षणाच्या वेळी हा शुभ मंत्र हा म्हणायचा आहे. औक्षण पूर्ण झाल्यावर मुलाच्या अंगावर किंवा डोक्यावर थोडे तांदूळ टाकावेत आणि त्याचा आशीर्वाद घ्यावा. शेवटी मुलाला कणकेच्या दिव्याचा नैवेद्य पेढा किंवा गोड पदार्थ भरवून त्याचे तोंड गोड करावे. ताईंनो आणि दादांनो, दीपपूजन हे का करावे? तर आषाढ अमावस्येनंतर पवित्र असा श्रावण महिना हा सुरू होतो. श्रावणात सर्व देवी देवतांच्या पूजनाला सुरुवात होते. या शुभ कार्याच्या सुरुवातीला अग्नितत्व आणि प्रकाश यांचे पूजन करून हे आशीर्वाद घेतले जातात. घरातील नकारात्मक ऊर्जा, दारिद्र्य आणि रोगराई दूर होऊन घरामध्ये समृद्धीचा वास राहावा यासाठी दीपपूजन हे केले जाते. घरातील सर्व दिवे हे तेज आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. दिव्यांची पूजा केल्याने घरातील सर्व सदस्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देखील लाभते. आषाढ संपून पवित्र श्रावण महिना सुरू होतो. श्रावणात घरोघरी अनेक पूजा अर्चा होतात. या धार्मिक कार्यांची सुरुवात ही दिव्यांच्या पूजनाने केली जाते. पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात असणारा ओलसरपणा, कीटक आणि आजारपण हे दूर करून घरात लक्ष्मीचा वास राहावा याच्यासाठी दीप प्रज्वलन हे केले जाते. आरोग्य व समृद्धी ही दिव्याच्या पूजेने घरातील दुःख, दारिद्र्य आणि इडापिडा टळते. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी यावी म्हणून सर्व दिवे हे स्वच्छ धुवून त्यांची पूजा ही केली जाते. पितरांच्या आत्मशांतीसाठी देखील आणि तर्पणासाठी देखील हा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर मुलांच्या निरोगी व उज्ज्वल भविष्यासाठी या मुलांचे दिव्यांनी औक्षण करण्याची देखील ही परंपरा आहे. दिव्यांची काळजी कशी घ्यायची आहे? दिव्यांची पूजा झाल्यानंतर ते वारे लागून विझणार नाहीत याची काळजी घ्या. रात्री दिवे स्वतःहून शांत होईपर्यंत ते तेवत ठेवायचे आहेत. स्वतःहून फुंकर मारून दिवे हे विझवू नका. आषाढ समाप्ती, दीप अमावस्या भोजन. काही ठिकाणी आषाढ अमावस्येला मांसाहार करण्याची परंपरा असते, ज्याला आषाढ तळणे म्हणतात. तर काहींकडे पूर्ण शाकाहारी जेवण केले जाते.